स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीला बेड्या. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया. पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आणि या प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आलेलं आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून शुक्रवारी रात्री 1:30च्या सुमारास दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेतलेला आहे. याबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. अजित पवार म्हणाले की एखादी घटना घडल्यावरती कशा पद्धतीने लोकांपुढे मांडायची हा मीडियाचा अधिकार आहे आणि त्या घटनेचा सगळ्यांनी निषेध केला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी आणि सर्वजण प्रयत्न करत होतो. रात्री त्याला अटक झाली. तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी सुरू आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. काय वस्तुस्थिती आहे ते निष्पन्न होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. बलात्काराच्या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तरुणीने आरडाओरडा किंवा विरोध केला नाही म्हणून आरोपीला गुन्हा करता आला असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आणि याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले की अमुक असं बोलला तमुक तसं बोलला हे मला विचारू नका. स्वारगेट प्रकरणात मी सकाळीच पोलीस आयुक्तांना बोललो. आरोपीची चौकशी चालू आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ती कशा पद्धतीनं लोकांच्या समोर मांडावी हा मीडियाचा अधिकार आहे का. पुण्यातल्या गोष्टीच्या संदर्भातला सगळ्यांनीच निषेध केलेला आहे. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्या नराधमाला ताबडतोब त्या अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो. काल म्हणजे आज सुरुवातीला 1 वाजता त्याला अटक झालेली आहे. रात्री 12 नंतर जो 1 वाजतो त्या 1 वाजता त्याला अटक केलेली आहे. पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे. पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे. आज कोर्टामध्ये देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होईल. असं म्हटला तमुक तसा म्हटला असं काही मला विचारू नका. मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो. मी सकाळी सीपीशी बोललो. सीपींनी मला सांगितलं की त्यांना 1 वाजता ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी चालू आहे. चौकशी चालू असताना कधी कधी काय होतं, उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला हा तिकडं गेला. टीव्ही तर सगळ्यांनाच दिसतात. वास्तविक अशा प्रकारच्या काही बातम्या ह्या जी विकृत व्यक्ती असते, जी अतिशय काळीमा फासणारी व्यक्ती असती, त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता ह्या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर ते पण त्या बातम्या बघून की बाबा अमुक अमुक व्यक्ती अमक्या अमक्या राज्यात गेली, तमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली, शहरात गेली. त्या खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता ह्या बातम्यांचा उपयोग त्याला आणखीन स्वतःला लपवण्याच्या करता होता कामा नये ही पण खबरदारी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड.